कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे जे एक मिनिट, हे जे आजींची अवस्था लीलामुळे झालीये। स्वतःही आजींना औषध दिलं नाही आणि आम्हालाही कोणाला फोन करून खात्री करता येईना की कोणी औषध दिलंय का नाही दिलंय, कारण हिने आमच्याकडून आमचे फोन्स काढून घेतले। असं कोण करतंय जे? फोन इतकी महत्वाची गोष्ट आहे, वाजले किती कळेना, कुणाशी कॉन्टॅक्ट होईना। अजूनही हिला काही पडलेली नाहीच आहे। एक मिनिट शांत हो दुर्गा, लीला कुठे आहे? ते मी हळद शोधत होते। तू किचन मध्ये काय करतेस? मी आजींसाठी मुगाचं कढण करत होते। बराच वेळ झाला त्यांनी काही खाल्लं नसेल आणि त्यांना गोळे घ्यायचे असतील ना। ए जे चव घेऊन बघता का? का करताय हे सगळं? आज दिवसभरात जे केलं ते कमी आहे का? का आजींना खाऊ घालून अजून त्रास द्यायचा आहे? ए जे आजींच्या गोळ्या पण लीलाईंनीच चुकवलेत। दुर्गावहिनींनी तर अशी चूक कधीच केली नाहीये। आता तर ह्यांच्या हातात चाव्या पण गेल्यात। पुढे काय काय बघायला मिळणार आहे ह्याचा विचार करून भीतीच वाटायला लागली आता मला। बस बस बस। इथे आईची तब्येत बरी नाहीये, ओके? काय काय घातलं याच्यात? ते मूग भिजवले होते, त्यात हळद, हिंग, तूप, थोडंसं मीठ आणि भरपूर पाणी, म्हणजे पचायला हलकं। आजींना त्रास होईल असं काहीच नाहीये। चव घेता का? चांगलंय, नाईस। प्लीज सर्व करूया आपण। इथे मी पण येते तुमच्यात। काय? यश, अरे बरं वाटतंय मला आता। किती सेवा करशील माझी? बस बस बस। आजी तू आराम कर। अरे नाही, बस बस, बरं वाटतंय। किती आजीची सेवा करशील। आई तुझ्यासाठी सूप बनवलंय, थोडं पिऊन घे। हे जे लीला वहिनी, मी आलोच। ऐक, उठते उठते, काय काय काय? वा, छान। मुगाचं कढण ना? खूप छान झालंय। तुझ्या हातची चव नाहीये? कोणी केलंय? वा, छान झालंय। लीला, आजी
शांत हो. बरी आहे मी. रडू नको. आजी, माझं खरंच चुकलं. माझ्या लक्षातच नव्हतं तुम्हाला गोळी द्यायची आणि म्हणून झालं नाही. तुम्ही ठीक आहात का आता? ओ ग, मी पूर्णतः ठीक आहे. अग नाही रडायचं. शांत हो. हं? किशोराशी काय जादू केली हिने की एजे आणि आजींची एवढी लाडकी झाली. यांना हिचं कुठलंही चुकीचं वागणं सुद्धा खटकत नाहीये. एक नवीन तमाशा म्हणजे पुढची खेळी खेळण्याचा एक नवीन चान्स. शांत ना. बस 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 चला लवकर. जरा चष्मा दे मला. पुस्तक वाचू दे. आजी, पुस्तक थोडं आजी. वाचलंय. नो आई. झोपायचं आता. किशोर, घरात हे जे काय चाललंय ते तुम्हाला तरी पटतंय का? दुर्गा, म्हणूनच तुला सांगतोय ना, तू हार मानू नकोस. आता सगळी सत्ता तुझ्या हातात असली पाहिजे. सत्ता? सत्तेचं काय इथे किशोर? हे बघा किशोर, मला सत्ता नकोय आणि कधीच नको होती. मला फक्त घरातल्या लोकांनी सत्याच्या आणि योग्य माणसाच्या बरोबर उभं राहायला हवंय, बस. सत्ता तुझ्या हातात असायला हवी हे मी का म्हणतोय माहितीये? कारण तू ज्या प्रकारे हे घर सांभाळलेस ना, तसं कोणीच सांभाळू शकत नाही. आणि मुळात हा जहागीरदारांचा डोलारा कसा उभा राहिलाय ना, याची जाणीव कोणालाही नाहीये. बघितलंच ना त्या लीलानी काय केलं? फक्त 2 दिवस तिच्या हातात कारभार दिला होता. सगळ्याची वाट लावून ठेवली होती. आणि हे बघ दुर्गा, हा लढा त्या किल्ल्यांसाठी नाहीच आहे. हा लढा यासाठी आहे की तू कोण आहेस हे सगळ्यांना दाखवून द्यायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.